नमस्कार, प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेली हिंगोली लोकसभा ही एक मतदारसंघ आहे. या हिंगोली लोकसभा मतदारसंघात अतिशय चर्चेत असलेले महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोरेकर यांचीसुद्धा सर्वत्र चर्चा होत आहेत. आपल्यासोबत आज हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कोरेकर साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून विशेष अनेक गोष्टीचा खुलासा करून घेणार आहोत. तर स्वागत आहे साहेब आपलं. सर्वप्रथम तुम्हाला एक सांगा की आपलं ऐनवेळी तिकीट जाहीर झालेलं आहे आणि अत्यंत कमी वेळ आपल्याला मिळालेला आहे. आपण कसं मॅनेज करताय सगळ्या गोष्टी? खरं तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी म्हणजे 1.5 किंवा 2 दिवस एका तालुक्याला 11 तालुक्याची लोकसभा आहे. खूपच कमी वेळ आहे, परंतु मला माझ्या कामावर भरोसा आहे. मी जे आज हदगाव विधानसभेमध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतो. मी एक 6 महिन्याला महाआरोग्य शिबिर घेत असतो. आत्तापर्यंत 3,500 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणलेले आहेत. 700 ते 1000 लोक चे मग पोटविकाराचे असतील किंवा ब्रेनचे असतील असे मोठे मोठे सर्जरी करून आणलेले आहेत. आणि सतत मला आरोग्यावर जास्तीत जास्त, त्याचबरोबर सामाजिक कार्याबरोबर विकास दृष्टिकोनसुद्धा मी डोळ्यासमोर ठेवून, उदाहरणार्थ गेल्या 1.5 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबासोबत मी जॉईन झाल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून हदगाव विधानसभेमध्ये आज 12 जानेवारीला आम्ही पहिली बैठक लावली होती वर्षा बंगल्यावर. त्या बैठकीमध्ये उच्च पातळी बंधाऱ्याला पेनगंगा नदीचं गेल्या 30 वर्षापासूनची मागणी होती, तत्वता मान्यता दिली. त्याच बैठकीमध्ये 14 ब्रिजला प्रोसिडिंगला मान्यता दिली आणि 7 ब्रिज बजेट बुकलेटमध्ये छापून आणले. त्याच्यामध्ये आमच्याबरोबर खासदार हेमंतभाऊ पाटील यांचंसुद्धा सहकार्य आहे. परंतु टोटल ह्या कामाचा पाठपुरावा मी स्वतः केलेला आहे. त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 ग्रामीण रुग्णालय, निवगा बाजार आणि तामसा इथं 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय आणले. 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणले, तळणी आणि मराठा, आणि हे सर्व विशेष बाब म्हणून आणले. मंत्री महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पत्रावर विशेष बाब म्हणून सगळे कामं आणलेले आहेत. त्याचबरोबर हदगाव येथे व्यापारी संकुलाची खूप अत्यंत आवश्यकता होती, परंतु 100 ते 150 गाळे BOT तत्वावर ची मान्यता आणून ते सुद्धा परत हे सगळे प्रकरण 10 वेळेस फाईल त्रुटीमध्ये टाकल्या होत्या. तरीसुद्धा आम्ही पाठपुरावा करू एकतर ग्रामीण रुग्णालय तामशाची 16 वेळेस फाईल वापस झाली, तरीसुद्धा आम्ही थकलो नाही. सतत पाठपुरावा केल्यावर मला माहीत आहे की पोटात कोणीच शिकत नाही, परंतु आम्ही करून दाखवलेलं आहे. 125 कोटी 125 कोटी आतापर्यंत आदिवासी वस्तीमध्ये जे वाड्या असतात, वाड्यापाड्या असतात, ह्या विभागामध्ये 125 कोटी रुपये आम्ही रस्ते विकासासाठी आणले. त्याच्यानंतर 2 नवीन कॅनॉल आज मराठा दाती येथून वारंगा येथून केदारनाथच्या तलावात सोडण्यासाठी आणि बेलमंडळ येळेगाव इथून कोळी तळणी तिकडचा काही ड्राय एरिया आहे, ह्या भागासाठी 2 नवीन कॅनॉलची मान्यता आणली. म्हणजे सर्वेसाठी मान्यता आणली. असे नवनवीन विकासाचे खूप सांगायसारखे कामे आहेत. रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ 500 कोटी रुपयाचा निधी आमच्या हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघामध्ये आणलेला आहे. एक ब्रिज करायला, एक मोठा पेनगंगा नदीवरचा मोठा पूल बांधण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते याच्या अगोदर आम्ही प्रयत्न केले नाहीत अशातली बाब नाही. आमच्यापेक्षा सत्तेतल्या लोकांनीसुद्धा केले असतील, परंतु त्यांना कधीच यश आलं नाही. परंतु एका वेळेस 7 नवीन पेनगंगावर ब्रिज, त्याचे टेंडर झालेले आहेत, त्यांच्या वर्कऑर्डर झालेले आहेत, त्यांचे कामं चालू झालेली आहेत. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, तुम्ही ऑब्झर्व करा, 12 जानेवारीला तत्वता मान्यता घेतली उच्च पातळी बंधाऱ्याची, आणि आज एप्रिल महिना आहे, म्हणजे हे 2-3 महिने, 15 महिन्यामध्ये 12 जानेवारीला मंजुरी घेतली,
17 सप्टेंबरला जे मराठवाड्याचे कॅबिनेट होते 16 सप्टेंबरला प्रभाग त्यांना मिळालेली आहे. माझ्यासोबत बऱ्याच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिटायर सी अशा लोकांसोबत एका दिवशी आम्ही असंच बसलो असतो तर चर्चा झाली तर त्यांनी म्हणले हे शक्यच नाही, म्हणले एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे उच्च पातळी 7 बंधारे आणि 7 ब्रिज मोठे पेनगंगा नदीवर हे कुठलाही याच्या अगोदर एखादा मुख्यमंत्री एवढं काम करूच शकत नाही. अधिकारी सांगतात पण आम्ही हे करून दाखवलं जनतेसाठी. MIDCचा प्रश्नसुद्धा एक MIDCची फक्त फाईल आमची सध्या म्हणजे पेंटिंग आहे कारण ते जमीन असमतोल दाखवली आणि ते सुद्धा मी येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा करणार आहे. आणि परवाच CM साहेबांनी उद्योगमंत्री सावंत साहेब यांना सांगून हदगाव MIDCची सुद्धा फाईल हे संपल्याच्या नंतर मंजूर करण्यासाठी सांगितलेली आहे. आरोप केला जातो की आपण अडाणी आहात, आपण अशिक्षित आहात, कमी शिक्षण असल्यामुळे आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये कसं करणार, याचं पण काय उत्तर देणार? अडाणी म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे. अडाणी हे खूप माहीत नाही ना लोकांना, त्यामुळे मी विचारलं. असे विरोधक आरोप करतायत. बघा ना, प्रूफ बघा ना तुम्ही. मी जे फॉर्म दिला भरून. शिवसेना उबाटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी त्यांच्याच एका पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. आपण काय म्हणाले यावर? शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील आणि मी सुद्धा अशीच एक परवाच क्लिप व्हायरल झालेली बघितली. हे आपापसात भानगडी करणारेच लोक आहेत आणि करून ते स्वतःच जिरून घेणार आहेत. त्याच्यापेक्षा त्यांच्याविषयी काय फार बोलण्यासारखं नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे की आपण निवडणूक जिंकणार असा आपल्याला विश्वास आहे. जिंकणार तर कशा पद्धतीनं आणि किती मताधिक्याने जिंकणार आहात? जिंकणार म्हणजे मी केलेल्या आत्तापर्यंतच्या कामावरच. मी गेल्या 25 वर्षापासून जिल्हा परिषद माझ्या ताब्यात आहे. मी एकदा जिल्हा परिषद सदस्य झालो 25 वर्षापासून ताब्यात. एकदा ग्रामपंचायत सरपंच झालो. गेल्या 25 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायत ताब्यात आहे. निवगा MP सोसायटी जी नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचं कर्ज वाटप करते. आजही तुम्ही रेकॉर्ड जर माहिती काढली की सर्वात जास्त विविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मी 12 वर्ष होतो. आजही 25 वर्षापासून 3दा म्हणवीन 5-5 वेळेस ज्या अर्थी लोक आमच्याकडे विश्वास टाकतात त्यावेळेस आमच्या कामावर आमचा भरोसा आहे. आणि माझं काम बघूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी दिली. ही फार मोठी जबाबदारी आहे. पण निश्चितच जी माझ्यावर जबाबदारी टाकली या जबाबदारीचं मी सोनं करील आणि जीवाचं रान करील जनतेसाठी. जेवढा बनेल तेवढा या जिल्ह्याला नावोद्योग म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. परंतु या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढविल, मोठ्या प्रमाणात उद्योग आणील. आणि परवाच मागच्या वर्षी नितीनजी गडकरी साहेब 1 वर्षापूर्वी नांदेडला आपले हिंगोली आले होते आणि त्यांनी डायपोर्टची एक इथं 201 करोड घोषणा केली. ते सुद्धा येणाऱ्या काळात मी गडकरी साहेबाच्या माध्यमातून इथं हिंगोली जिल्ह्यात फार मोठं शेतकऱ्यासाठी जेणेकरून कच्चा माल आपण पिकवतो ते न सडता कमी वेळामध्ये कुठल्याही बाहेर देशात किंवा दुसरीकडं जाण्यासाठी आणि शेतकऱ्याला मदत होईल त्याच्यातून हेच येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. तर हे होते हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहलीकर यांनी आता हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लोकांना मोठे आश्वासन दिलेली आहेत. बघूयात 26 तारखेला होणाऱ्या मतदानानंतर 4 जूनचा निकाल काय लागेल. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.